श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ। मित्रांनो, आपल्या आयुष्यात भरपूर आणि भरभरून अडचणी येत असतात आणि त्या अडचणीतून काही मार्ग काढण्यासाठी आपण काहीतरी उपाय आणि तोडगे करत असतो। प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी ह्या आलेल्याच असतात। काहींना आरोग्याच्या अडचणी असतात, काहींना पैशाच्या अडचणी असतात, काहींना मुलांसाठी, लग्नांसाठी अशा अनेक अडचणी असतात। त्या अडचणींवर आपण अनेक प्रयत्न करूनही त्यामध्ये आपण सक्सेस होत नाही। खूप सारे उपाय करतो, खूप सारा पैसा खर्च करतो आणि खूप कष्ट सुद्धा करतो, पण त्या कष्टाला सुद्धा खूप वेळा साथ भेटत नाही। तेव्हा आपल्या मनामध्ये सारखे असे विचार येतात की माझ्यासोबतच असे का होते, मी देवाचे काय वाईट केले आहे, मग माझ्या नशिबात हेच आहे का। त्यासाठी आपण परमेश्वराची भक्ती करत असतो, ती सुद्धा मन लावून करत असतो, तरी सुद्धा आपल्याला वाटतं की मी एवढे कष्ट करतो, परमेश्वराची एवढी श्रद्धा करतो, भक्ती करतो, तरीही मला परमेश्वर का साथ देत नाही। आपल्यावर कोणते संकट आले तर आपण परमेश्वराचा नाम जप करतो, तरीही घरात खूप साऱ्या अडचणी असतात आणि सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे पैसा, कारण पैशाशिवाय हे जग चालत नाही। तसेच आपल्यालाही पैशाशिवाय कोणतेही काम होत नाही। असे म्हणतात की इतर सगळी सोंगे करता येतात, परंतु पैशाचं मात्र सोंग करता येत नाही। घरात पैसा कमी पडण्याची आणि आर्थिक अडचणी निर्माण होण्याची अनेक कारणे असू शकतात। यामध्ये काही प्रमुख कारणे आहेत, ते म्हणजे उत्पन्न आणि खर्च यांचे योग्य नियोजन न केल्याने पैसे कमी पडू शकतात। गरजेपेक्षा जास्त खर्च केल्यास आर्थिक ताण तणाव वाढतो। आपल्याकडे बचतीचा खूप सारा अभाव असतो, म्हणजेच अनेक लोक नियमित बचत करत नाहीत, त्यामुळे अचानक आलेल्या खर्चासाठी पैसा उपलब्ध नसतो। गुंतवणूक न केल्यास पैसा वाढत नाही आणि हळूहळू आर्थिक संकट येऊ लागते। अनावश्यक खर्च जसे की लक्झरी वस्तूंवर अधिक खर्च करणे, सेल आणि डिस्काउंटच्या नावाखाली अनावश्यक खरेदी करणे, क्रेडिट कार्डचा गैरवापर करून अनावश्यक कर्ज वाढवणे, कर्ज आणि व्याजाचा बोजा, जास्त कर्ज घेतल्यास त्याचे व्याज मोठे होते आणि ते फेडणे कठीण होते। वेळेवर कर्जाची परतफेड न केल्यास आर्थिक ओझे वाढते। अचानक खर्च आणि आपत्ती घरामध्ये येते, म्हणजेच आजारपण, अपघात, नोकरी जाणे, कौटुंबिक आपत्ती, यामुळे आर्थिक संकट येतात। अशा परिस्थितीत बचत नसेल तर कर्ज घ्यावे लागते। जर घरात एकच कमावणारी व्यक्ती असेल आणि ती अचानक बेरोजगार झाली तर संपूर्ण कुटुंब आर्थिक संकटात येऊ शकतं आणि चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केल्यास पैसा बुडतो। फसवणूक, शेअर बाजारातील नुकसान, आरोग्य, व्यवसाय निर्णय यामुळेही अडचणी येतात। अशा बऱ्याच अडचणी असतात आणि त्यासाठी त्या अडचणींमधून बाहेर पडण्यासाठी सुद्धा काही उपाय असतात। ते आपण केल्यास नक्कीच आपल्या घरामध्ये भरभरून 100% धनसंपत्ती येऊन कधीही आपल्या घरात पैसा कमी पडणार नाही। त्यासाठी नक्की तुम्ही खाली सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित उपाय करा। हा उपाय छोटासाच आहे, त्यापैकी कोणते कारण तुमच्या बाबतीत लागू होते हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। आणि आज मी जी माहिती सांगणार आहे, ते उपाय सांगणार आहे, ते उपाय अगदी खात्रीशीर उपाय आहेत, जे स्वामींच्या सेवेमध्ये, स्वामींच्या मठामध्ये उपाय दिलेले आहेत। तेच उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आज आहे शुक्रवार आणि आजच्या दिवशी आपल्याला घरात पैसे कधीही कमी पडू नये यासाठी काही उपाय करायचे आहेत। शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीचा वार आहे। या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्यास घरात भरभरून धनधान्य, समृद्धी आणि पैसा येतो, कारण माता लक्ष्मी ही धनाची देवता मानली जाते। तर घरामध्ये भरभरून धनसंपत्ती येण्यासाठी हा एक उपाय खूप खात्रीशीर आहे आणि फायदेशीर आहे। आपल्या घरामध्ये एक काचेची वाटी घ्यायची आहे, जी आपल्या घरामध्ये आहे ती वाटी कुठेही तुटलेली फुटलेली नसावी। आपल्या घरामध्ये जी चांगली काचेची वाटी आहे तीच घ्यायची आहे। त्या वाटीमध्ये 1 रुपयाचे असे 7 नाणे घ्यायचे आहेत। 1-1 रुपयाचे ठोकळे घ्यायचे आणि त्यावर वाटी भरेल तेवढी साखर घ्यायची आहे आणि मग त्यावर 2 लवंगा आणि 5 कापूर ठेवायचे आहेत आणि ती वाटी
हे सगळं साहित्य भरलेली वाटी आपल्या देवघरात कायम ठेवायची आहे. पण लक्षात घ्या मित्रांनो, हा उपाय आपल्याला शुक्रवारीच करायचा आहे. शुक्रवारी आपण कधीही अगदी संध्याकाळपर्यंत सुद्धा हा उपाय केला तरी चालतो. आपल्या घरातील धनसंपत्ती कधीही कमी होणार नाही. धनाबरोबरच पैसा सुद्धा कधीही कमी पडत नाही. माता लक्ष्मी आपल्यावर सदैव प्रसन्न राहते. आपल्या घरातील सगळी नकारात्मकता दूर होऊन माता लक्ष्मी आपल्या घरात टिकून राहील. तसेच पैशामुळे घरामध्ये जे वादविवाद होत असतात ते वादविवाद सुद्धा टळण्यास मदत होते. तर हा उपाय तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. स्वामी समर्थांवर अशीच नेहमी श्रद्धा असू द्या. जे स्वामी समर्थांवर विश्वास दाखवतात, श्रद्धा ठेवतात, त्यांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला अजिबात विसरू नका. ही माहिती कशी वाटली हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा आणि तुमच्या मित्रपरिवारांना तसेच नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. म्हणजेच याचा लाभ तुमच्यासोबतच तुमच्या मित्रपरिवारांना आणि नातेवाईकांना सुद्धा जरूर होईल. तुमची साथ अशीच सदैव आमच्या सोबत राहू द्या. तुमचे भरभरून प्रेम आमच्यावर राहू द्या. आणि आमचे नवनवीन उपाय ऐकण्यासाठी मायन्यूट मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील. तुमचा काळ सदैव आनंदाचा, सुखाचा, भरभराटीचा जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.